नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर वेळ आहे संध्याकाळची आणि टायगरला आता द्यायचे मला पेडिग्री। तर टायगर आहे त्या रूममध्ये। दुपारी त्याला जास्त जेवण दिलं नाही, दुपारी त्याला फक्त दूध तूप भात दिला होता। असं दही भात खायला मागत नाही तो ना, म्हणून दूध आणि थंड दूध थोडंसं तूप टाकला आणि तो दिला। तूप वासाला देते म्हणजे वासाने खातो। तर आता टायगरला पेडिग्री द्यायची आणि मी हे त्याचं भांडं घेतलेलं आहे। अरे पण तुला आता त्याला बांधायची काही गरज नव्हती ना, आता काय बांधलं बरोबर कोणी बांधलं? जा त्याला सांग मी सोडणार नाही। त्यांनी बांधलंय त्याला सांग त्याला सांग सोडायला सांग। मार उडी मार त्याच्या अंगावर। अरे तो कॉलेजला चाललाय आता, त्याला कॉलेजला जायचंय। अरे ए डुकरा कशाला ओरडतोय? जाऊ दे त्याला। तुला तो नेणार नाहीये, मी तुला बोलली होती। तो तुला नेणार नाही, तो चाललाय बाहेर। तुला सारखा सारखा काय फिरवायचं रे? सारखं काय फिरवायचं? बघतोय बघ कसा गेला। वडा ए त्यांनी सकाळी आणल्या, 2 तास फिरून आणलं। आवाज बंद कर, आवाज बंद कर। नो 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 नो। तो गेला गाडी घेऊन। काय आवाज आहे, काय आवाज आहे? वा 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 काय आवाज आहे? ए चुप चुप, जा जागी एका जागी बस। हा तो गेला कामाला। तू जाय तू कामाला, तुला नुसतं मुंड गायचंय। तुला एक सबस्क्रायबर काय आई ना, दरवाजाच बंद करते मी, दरवाजाच बंद करून घेते। बस आता जा। काय नाही गप्प बस। एक सबस्क्रायबर माझे काल बोलत होते नुसतं फिरायला। आता त्याला म्हणा काम धंदा कर, जरा मोठा झालायस, हा बारीक राहिला का फिरायला। बरोबर बोलले ते आहे ना, नुसता उठसूट फिरायला कवर असं बारीक राहणार। ते बोलतात जरा काम धंदा कर, हा मम्मीला पैसे आणून दे कमवून। बघा बघा बोलली तर कसा बसला ग, गुणाचे पोर ग, बसलं। ए टायगर पेडिग्री खायला चल। आली बबली आली। खावा। गुड बॉय। एका आवाजात येते माझी गुड बॉय। व्हेरी गुड। खावा मस्त खावा, माझ्या बबलीला भूका लागली है ना। पाणी पण पिया। तर चला मित्रांनो, आता मी माझ्या कामाला सुरुवात करते। हे नको ना असं उडवू फुकटचा। गप डोळ्यात जाईल त्यांच्या। कोण तो नाही चावत। काय चाललंय पण तुमचं? तुम्ही पकडताय कशाला त्यांना? त्याला नंतर आणलंय। स्टॅच्यू झालाय थांब। त्याला वाटतंय कुत्रा पकडायची गाडी आली। टायगर आहे ना, टायगर म्हणतो कसं जाऊ। ए थांबा, इकडे बघा। सुंदरीला काय झालं काय माहिती? सुंदरीला लागलाय दात आहे ना। ही सुंदरी एवढी खोडकर आहे ना, एक नंबर। काय नाही झालं, झोंबत नाही चल बस ते वाहून येईल खाली बाळा। बस टाकणार नाही ती, तिकडून ते पिवळं होणार। अरे हे तेरे सगळं बस ना, सगळं वेळ जाईल सांगतो तरी। झटकल्यावर हे बघ, झटकलं दिनी एवढा। काय टायगरची केस लय, ती शेपूट चावती ना टायगरची। सुंदरे गेली परत ती। बघ आता किती मस्ती आली तिला। सुंदरा ही खाजवती, झोंबायला लागला। सांभाळ ना आता, तू तिकडे जातोयस का? हात धुवायची कामं पहिले। कुत्रं पाहतोय तर कुत्र्याची घाण पण थोडी काढावी लागते। ती खाजू नको देऊ तिला, तिथं नक लागणार, तिला मातीत नको जाऊ द्या, मातीत घालव तिला।
रात्री एकदा पूस तिथं आणि परत एकदा अंग मारत. कुत्र्याचं गाडीचं मेंटेनन्स सांभाळता आलं पाहिजे, समजलं का? ती लहान आहे अजून, ती खोडकर आहे, तिला अक्कल नाहीये, ती बधीर आहे बधीर. हे गोऱ्याला पण मारायचं होतं, थांबा. गोऱ्याला पण मारा 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 याला मारा. ए बाबा तू नको मारू. मारा बोलला की मारा म्हणलं की लगेच मारायला लागला. सुंदरे का लय मारलं त्याला, लय मारलं. ही बघा ही सुंदरी आहे ना, तुम्ही सगळे विचारत होते ना की तुम्ही आणली काय, आम्ही नाही आणली, या वैभवनी आणलेली आहे आणि ही लॅब आहे ती आहे ना. पण खेळता खेळता दात लागला, खेळता खेळता त्या दुसऱ्या वरती एक आहे ना ती टायगर बरोबर यायची, काय रे तिचं नाव काय माहित. अरे तिचं नाव काय, ती वरची यायची ती पमोलिन होती, ती लय दिवस झाले आली नाही. टायगर बरोबर खेळायची पहिले. नाही 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 डोंगळाची त्याची काय नाही होणार आता नीट. एकाच स्प्रे मध्येच काम आहे आता, नाही तिला किडे बिडे काय नाही होणार. कोण आले, कोण कोण कोण, ये इकडे दाखव मला, पण दाखव चल पहिले इकडे या. बाहेर नाही इकडे ये लवकर. शेपटीला काय लागलं तुझ्या, पट्टी लागली बघ. हा काय कोण आले मला दाखव. कोण कोण आले? कांबळे साहेब आले. जय भीम जय भीम. आम्ही रोज तुमचा व्हिडिओ करतो लाईव्ह, आता 1 वर्ष झालं. अच्छा खूप दिवसाची प्रतीक्षा होती त्यांची. अच्छा दादा राहता कुठं तुम्ही? नाही मी पहिला ही ऑफिसर क्वार्टर मध्ये चिरागनगरला राहिलो, पोलीस क्वार्टर. हा पारशीवाडी आहे ना तिथं. मग तिथून आता मी रिटायर झालो नाही, मला मेहना आता मनीष चंदन. हा चंदन शिवे. हा हा ऐक चंदन. चंदन शिवे. राहुल हा हा हा. सोन कांबळे म्हणून आहे, तो आपली जयंती सांगतो. ते दादा दादा राहायला कुठं तुम्ही? मी आता कामजोरला गेलो, साहेब राहतात कुठे तुम्ही. आणि तुम्हाला ऍड्रेस कसा समजला? शेवटी पोलीस ऑफिसर. अच्छा रिटायर आहात काय? हा रिटायर पोलीस ऑफिसर ना कांबळे दादा, सुनील कांबळे दादा. घाटकोट केलं ना. तुम्ही रिटायर झालो क्राईम ब्रँचला. अच्छा क्राईम ब्रांचला होता. युनिट सापलं होतं सिग्नलला बरोबर. हा माहिती आहे इथे आपली MG रोडलाच. अच्छा आणि मग तुम्ही ऍड्रेस कसा काय म्हणजे मिळवला कसा ऍड्रेस ते तरी कळू द्या, कारण मला 2-3 दिवस झाले कॉल वगैरे सांगताय. क्ल्यू असतात पोलिसांच्या, ते आम्ही सांगत नाही. त्याचे आम्ही डिटेक्ट करतो केसेस, कधी कशी तुम्हाला फाइंड आउट करतो ते आम्हाला आमचं आम्ही बरोबर आहे. ते नाही सांगतो. त्यांनी टायगरचे खूप मोठे बिग फॅन आहेत आणि कसं त्यांनी बरोबर टायगरचा ऍड्रेस कसा शोधून कधी काढला. आलो आम्ही 7ला बस मध्ये हा आणि ते बस तर आलीच नाही का. हा लेट आली आणि एवढी ट्रॅफिक जाम ना विचार. नाही त्यांनी मला सांगितलं की सुनील भाऊंना आमच्या तुम्ही कॉन्टॅक्ट केलेला म्हणून मंडळाचं काहीतरी तुम्ही असं म्हणजे बरोबर शोधून काढून मग सुनील भाऊंचा नंबर काढला, मग त्यांनी त्यांच्याकडून आमचा नंबर काढला. पण कसं वेळ मिळत नव्हतं म्हणून मी त्यांना आरामात आपण बोलूया जरा असं झालेलं. तर तरी त्यांना राहवलं नाही आणि ते दादा स्वतःहून आज आलेच. आता रात्री बघा 9:15 वाजलेत आणि एवढ्या रात्री 3 तास ते शोधत शोधत आलेत कशी पण असं झाले. तर एवढं टायगरवरचं प्रेम खरंच प्रेम बघून आम्ही आलो आणि मेन म्हणजे बाबासाहेब आपले. मी बोललो मी फार अच्छा नाही त्या दिवशी तुम्ही कॉलवर बोलत होते मला, त्यांनी सांगितलं की असं असं आहेत म्हणून, तर म्हटलं ठीक आहे येऊ दे म्हटलं, पण आपण त्यांना आरामात बोलूया. आमचं इकडचं सगळं आमचाच एरिया आहे. अच्छा अच्छा त्याच्यामुळे काय एवढं नाही आहे. फक्त ए टायगर इकडे ये जरा. फार म्हणजे बघतो ना आपण लय फ्रँकली. दागुली पप्पी घे, मीच घेतली. बाबली पप्पू घे त्यांची काकांची पप्पी घे. अजून चोळा म्हणतोय, चोळा. आता एकदा चोळलात ना, आता डोकं चोळत राहा. हा असं मान चोळा, सोडलात ना तरी तो तुम्हाला हे करत राहणार आता म्हणणार. किती वय आहे? 4 वर्ष. किती आहे असं लाईफ? यांची असते 13-14 लाईफ असते त्यांची. साहेबांचं पण आहे. तुमचं कोणतं आहे? लॅब लॅब आहे का? आमच्याकडे होती लॅब, फिमेल होती. हा ते लॅब मुले खाऊन पिऊन धष्टपुष्ट असतं. मी मध्ये पोस्ट टाकलेली. लग्न करून ते तुम्ही अच्छा सुनील कांबळे बरोबर बरोबर बरोबर. मी ना थोडा कॉमेडी आहे. हा नाही बरोबर आहे, करायची करायची. हसत खेळणारा माणूस आहे, त्यामुळे मी कसं साहेबांना माहिती आहे मी सगळ्यांशी हसत खेळत असतो. सगळे येणार तुमच्या अंगावर. दागोली चालले काका, सोडायला जातो. सगळे येणार तुमच्या अंगावर. सोडायला इथून आजा इथून सोडायला त्याला. सोडायला सर. चल सोडायला त्यांना. चल दादांना सोडायचं, कांबळे दादांना सोडायचं, वाडेकर दादांना सोडायचं. लाईट लावा थांबा. चला चल.
हा, चला 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 चला. हा येते मी पण येते. चल चला आपण सोडूया सोडूया. सोडून चल देऊ. चल चल. चला चला बोलतोय चला. हा इथून चला. हा चला चला बोलतोय. चला चला इकडून इकडून इकडून. हा चला. हा जाऊ दे. शूटिंग येत असतं सगळं आमचं लोकेशन. हे काय इकडं सगळं. गोऱ्या हे येडे ही आमची येडी. हा बघा हा येडा. येड्या भुकायचं नाही अजिबात. हा नाटक करायचं नाही. ए गोऱ्या चालेल येऊ का? गुड नाईट टेक केअर. ताई येतो आम्ही. हा या. ओय टायगर. टायगर ते पण चालले रे. तर त्याचं इकडेच लक्ष आहे. मग मला कशाला मला चावतोय हा. चालले जायचं सोडायला त्यांना. आपण जायचं. कसं जायचं आता? इथूनच असे सरळ जावा. जा पुढपर्यंत जा आणि त्यांना मैदानापर्यंत गाडी वगैरे आणले काय? नाही अहो कसली गाडी आणली बोलून भेटते का नाही? इथून गेला ना एक लेफ्ट मारा फक्त आणि सरळ रस्ता आहे खाली. कुठे लेफ्ट मारायचं? बघा टायगर गेला खाली. वरती जरासा लेफ्ट आहे बघा छोटासा. इथून सरळ बघ खाली राईटनी जावा. डायरेक्ट सरळ रस्ता सोडूच नका तो. चला ऐकतो ताई. हा या जय भीम. हे चल आपल्याला जायचंय. चालला मोठा. सबस्क्राईब होते का? हा हे बघ हा येड्याचं बघ काय चाललंय. येड्याचं बघ काय चाललंय. हा बघ कसं चावतोय बघ. चावली चावी मला. हा बघ चावी. अगो बाई चावी. बघा येड्याचं बघा काय ऊत आले. ऊत आले मस्ती आली मस्ती. मारू. अशा रीतीने टायगरचे फॅन जे कांबळे दादा होते ते गेलेले आहेत. तर मी त्यांना विचारलं की दादा तुम्हाला आमचं घर कसं. आता हे पण असेच सबस्क्रायबर होते की ज्यांना काही ॲड्रेस माहिती नव्हता. पण झालं असं तुम्हाला तर सांगते मी. त्यांनी आपलं जयंतीचा व्हिडिओ पाहिला हां. आणि त्यानंतर मग त्यांनी ते एकतर क्राईम पी आय इथं घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये क्राईम पी आय सुनील कांबळे त्यांनी तिथून करून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना घाटकोपरचा परिसर थोडा परिचयाचा होता. त्यांनी काय केलं की त्यांच्या एका पोलीस मित्राला फोन लावला म्हणजे घाटकोपरमध्ये आहेत ते कार्यरत त्यांना की असं आणि त्यांनी जयंतीमध्ये नालंदा बुद्ध विहार आपला हे नाव वाचलं होतं. मग त्यांनी विचारलं असं नालंदा बुद्ध विहार आहे का तिथं. तर ते बोलले आहेत म्हणून. आणि तिथं मग आणि त्यांनी ना आपल्या आमच्या घरामध्ये आहे ना माझ्या सासऱ्याचा फोटो आहे तर त्याचं नाव लिहिलेलं वाघमारे. मग त्यांनी विचारलं ते वाघमारे म्हणून कोण आहेत का. तर ते बोलले आहे तिथे एक असं एक व्यक्ती आहे वाघमारे. तर त्यांनी समोरच्यानी दिलं कोणाचं नाव माझ्या धीराचं जे आमचे सुनील भाऊ आहेत सुनील वाघमारे जे नालंदा बुद्ध विहाराचे अध्यक्ष आहेत त्यांचं. तर त्यांच्यामुळे काय झालं त्यांचं नाव दिल्याच्या नंतर मग त्यांचा नंबर घेतला त्यांनी. आणि मग नंबर घेतल्यानंतर मग त्यांना कॉन्टॅक्ट केलं. मग ते म्हणाले की हो म्हणून तो माझा भाऊच आहे म्हणून. टायगर आमचाच आहे आमच्याकडेच आमचा भावाचा डॉगी आहे. हा बाबुले थांब इथं बस. तर अशा रीतीने त्यांनी शोध कार्य करत आले. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी 2-3 वेळा फोन पण लावला आम्हाला. पण आम्ही थोडं बिझी होतो त्यामुळे मी म्हटलं त्यांना आरामात आपण बोलूया म्हणून. पण कसं झालं ते दादांना काही राहवलं नाही. ते म्हणतात नाही मला टायगरला आम्हाला भेटायची खूपच इच्छा आहे आणि त्यात आम्ही आपले जातीचे आहेत आपण जयभीमवाले आहेत तर अजूनच माझी उत्तेजना वाढलेली आहे. मग ते विचारे आले दोन्ही पण ते दादा दोन्ही पोलीस रिटायर होते. असं त्यांनी इथून कार्य करून गेलेले आहेत. घाटकोपर क्राईममध्ये सुद्धा होते. तर असं झालेलं आहे. आणि मग त्यांनी न राहून शेवटी आले शोधत एवढ्या रात्रीचे म्हणले आम्ही संध्याकाळी 6ला निघालोय तो डायरेक्ट 9ला पोहोचलोय. 3 तास आम्ही शोधत होतो खाली. ते काही कॉल केला नाही काय नाही. ते म्हणले आता काही कॉल करायचं नाही काय नाही आता जायचं तर डायरेक्ट जायचं. मग ते खाली आले तिथून शोधत वरपर्यंत आले. जास्त काय त्यांना दगदग नाही झाली. पण भटवाडी वगैरे असं शोधत यावं येताना त्यांना थोडंसंही झालं. अशा रीतीने हे सुद्धा सबस्क्रायबर टायगरपर्यंत पोहोचायला त्यांना खूप काही असे कष्ट हालपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि टायगरची त्यांची भेट झालेली आहे. तर बरेच सबस्क्रायबर असे वेटिंगवर आहेत माझे. आणि बरेच जण मला विचारतात ॲड्रेस विचारतात पण मला घरातील कामांमुळे फुरसत मिळत नाही. आणि मग त्यामध्ये माझा वेळ जातोय बघा आता 10 वाजले जातो. यापुढे माझे 1 तास भांडी घासायलाच जाणार आहे. शिवाय घरातील जेवण वगैरे या गोष्टींमुळे कसं मी सर्वांना बोलवत नाही. माझं शेड्यूल खूप बिझी असतं असं आहे. म्हणून बऱ्याच जणांना वाईटही वाटतं की ताई ॲड्रेस का सांगत नाही तर एखादा ॲड्रेस सांगितलं की सगळ्यांना समजतं आणि डायरेक्ट मग लोक न सांगता डायरेक्ट येतात ना असं.
त्यामुळे मला हे होत नाही. आणि त्यात कधी मी कामात असते, अशामुळे प्लीज कोणी वाईट वाटून घेऊ नका. आपण नक्की एक दिवस मीटअप ठेवूया टायगरचा आणि त्या मीटअपमध्ये आपण भेटूया असं. ठीक आहे, तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय.